महाराष्ट्रातल्या शेती संस्कृतीमध्ये नव्यानं प्रयोग करणारे तरुण काही शेतकरी पुढे आलेले आहेत. मी आता वैभव गुरव यांच्याशी संवाद साधतोय. सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील चिंचणी या गावचे हे तरुण आहेत. 9 फुटाच्या सरीवर त्यांनी गेल्या वर्षापूर्वी ऊस लावला आहे आणि आत्ता तो जवळजवळ 20 ते 22-23 फुटापर्यंत वरती गेलेला आहे आणि त्याच्या कांड्या जवळजवळ 30-32 फूट कांड्या झालेल्या आहेत. तर आता अजून 6 महिने त्याच्या म्हणजे 5 ते 6 महिने त्यांचा ऊस जाणार आहे. महाराष्ट्रातले असंख्य शेतकरी त्यांचा ऊस पाहण्यासाठी येत आहेत. वैभवरावनी केलेला प्रयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे 9 फुटाच्या सरीवर अनेकांनी ऊस केले असतील, पण त्यांची ओरड अशी असते की मला उत्पन्न निघालं नाही. पण त्या रोपावर, त्या असणाऱ्या ऊसावर प्रयोग करणं, त्याच्यावर अभ्यास करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून आता दररोज वैभवराव या ठिकाणी अनेकांना मार्गदर्शन करतात. कासेगाव एज्युकेशन सोसायटीचा ऊसाच्या लागणी पण त्याच्यासाठी त्यांचा आहे. काही साखर कारखानेही त्यांना बोलवायला लागले आहेत. हुतात्मा सहकारी साखर कारखानाही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. तर आज ते या ठिकाणी सावळजकडे चाललेले आहेत आणि माझ्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील ढवळे या गावी माझ्या 7 फुटाच्या सरीच्या या शेतामध्ये त्यांनी प्लॉटला भेट दिलेली आहे. वैभवराव, आता तुम्ही मगापासून सांगायला लागलाय आणि त्यांनी खूप चांगल्या यापूर्वीच्या व्हिडिओत तुम्ही सांगितलं. मला फक्त एक सांगा की आता पाऊस सुरू होतोय, आहे की नाही? मग पावसामध्ये या रोपांचं व्यवस्थापन कसं करायचं? पावसामध्ये पहिली गोष्ट, पाऊस ज्यावेळी जास्त होतोय त्यावेळी थोडंसं थांबलेलं चांगलं राहतंय. की पाऊस म्हणजे नॅचरली गोष्टी ज्या आहेत, म्हणजे पिकाला जशा पद्धतीने लागतो ना, तर परत पाला असेल किंवा ज्या गोष्टी हवामान चांगल्या पद्धतीत लागतं ते नॅचरली डेव्हलप होत असतं. म्हणजे ह्या काळामध्ये आपल्याला कमी कष्ट घ्यावं लागतं. म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट होते. म्हणजे पाणी जास्त द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही, म्हणजे नॅचरल सोडून द्यायचं. आणि ज्या शेतामध्ये पाणी साठत असेल त्या शेतकऱ्यांनी फक्त पाणी बाहेर काढून द्यायचं. मग हे सगळं आहे. मग आता हे रोपांचं व्यवस्थापन 17 दिवसाच्या तुम्ही सांगायला लागलाय. फुटवे तर निघायला लागलेले आहेत, लक्षात आलं का? मग आता हे 2 फुटाच्या अंतरावर लावलं योग्य काय योग्य? 2 फुटाच्या अंतरावरती लावलं ती योग्यच आहे. कारण येणारा फुटवा येणाऱ्या काळामध्ये लक्षात येईल की आता 1 फुटवा 2 फुटवा यायला लागलाय. तर भविष्यामध्ये ज्यावेळी 7, 8, 10, 12 फुटवे ज्यावेळी येतील त्यावेळी पूर्णपणे कॅप्चर होईल. आणि हे जे आज मोकळं दिसतंय तुम्हाला, हे येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये पूर्ण पॅक होऊन जाईल आणि ऊस चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल आणि पानाची रुंदी बाकीच्या गोष्टी चांगल्या पद्धतीने असतील. बरोबर. मग हे आता हे सगळ्या आमच्या 8 सऱ्या आहेत. या सऱ्यामध्ये थोडंसं माझं दुर्लक्ष माझ्या कौटुंबिक कामामुळं, लग्नाच्या कार्यक्रमामुळं मी जरा तणाकडे लक्ष दिलं नाही. तरी पण तण कमी आहे, ते आता मी त्याचं 4 दिवसात व्यवस्थापन करतोय. मग नंतर रोपं कशी दिसतील? एक तण व्यवस्थापन जर झालं आणि त्याला 3-4 फुटवे जर आले तर चांगल्या पद्धतीने असा ऊस ठेवल्यासारखा व्यवस्थित डेव्हलप झालेला दिसेल आणि चांगला लांब लचक आणि येणाऱ्या फुटव्याला ही जोड चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येईल. आणि एक म्हणजे थोडे दिवस जसे पुढे जातील तसा तुमचा पण कॉन्फिडन्स अजून वाढत जाईल की अजून काय करता येईल, अजून काय करता येईल. आणि येणारे लोक, बघायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढेल की नेमकं काय घडतंय. मग ह्याच्यातून लोक पण शानी होतील होय की खरोखर असं होतंय का. होय, मी काय म्हणतोय, माझ्या 48 गुंठ्यामध्ये जवळजवळ आता म्हणजे किती रोपा मी जवळजवळ 3500-3600 रोपं लावलेली आहेत. तर याच्यामध्ये मी प्रत्येक रोपावर बघणार आहे. हे बघणं शक्य सर कशामुळे झालं याचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर रोपांची संख्या कमी झाली. बरोबर. मग हेच जर आपल्याला लावायचं झालं असतं तर आपल्याला 7-7.5 हजार रोपं लागली असते आणि प्रत्येक रोपाकडे तेवढ्या कंडिशननं बघणं तुम्हाला शक्य झालं नसतं. कारण जास्त जर संख्या झाली तर तेवढं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. मग आपण ह्या ठिकाणी सगळी सरी ना सरी, रोज जरी तुम्ही एक सरी बघितली तर 8 सरी आहेत. 8 दिवसात तुम्ही सगळ्याचं ऑब्झर्वेशन करू शकताय. पाला काढायचा असू दे किंवा बाकीचं व्यवस्थापन असू दे, तुम्ही वैयक्तिक करू शकताय. मग हे रोपं मागं पुढे असती किंवा कांड्या लावल्या असत्या तर कुठल्या रोपाकडे बघायचं? आणि दुसरी गोष्ट काय आली असती, कांड्या लावल्या असत्या तर तुटाळ सांगण्यावरच आपला आता 1 महिना 1.5 महिना गेला असता. नाही, ते कांडे लावलं की नाही, एक रोप जवळ आहे, एक लांब आहे, त्यात अंतर आहे. म्हणजे जे ॲक्युरेसपणा पाहिजे किंवा किती स्क्वेअर फुटला किती ऊस पाहिजे ते ठेवताच येत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आपण जर समजा ह्याचा फुटवा वाढला तर आपण फुटवा, अनावश्यक फुटवा काढून घेऊ शकतोय. त्याच्यामुळे आपल्याला संख्या व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करू शकतोय आपण. पण आपण कांडी लागणीमध्ये कांडीला कांडी जर लावलेली असेल तर आपल्याला सहजासहजी ती करता येत नाही. त्याच्यामध्ये भरपूर अडचणी आपल्याला फेस कराव्या लागतात. तसं यामध्ये करावे लागणार नाहीत. आणि अंतर जास्त असल्यामुळे ठराविकच फुटवे आपण त्या ठिकाणी जगणाऱ्या ऊसांची संख्या काउंट करून तेवढीच ठेवणार आहे. माझा एक अनुभव आहे, मी माझ्या क्लासमध्ये सिनियर कॉलेजच्या ज्यावेळेला 120 मुलं असतात त्यावेळेला मी ज्यावेळेस पुढं त्या स्टेजवर बसून किंवा त्या पुढच्या समोर ब्लॅकबोर्ड समोर उभा राहून जेव्हा बोलायला लागतो तेव्हा माझं लक्ष 50% मुलांच्यावर राहतं पुढं, आणि मागं मुलं काय करतात हे लक्ष राहत नाही बोलण्याच्या नादात. पण मी ज्यावेळेला क्लासमध्ये फिरून येतो आणि
फिरून फिरून ज्या वेळेला त्या एक ओळीतनं त्या ओळीत ज्यावेळेला जायला लागतो तेव्हा प्रत्येक मुलाकडे माझं लक्ष राहतं. बरोबर. तसं आता तुम्ही या 9 माझ्या 8 सरी आहेत, या प्रत्येक सरीमध्ये माझी जेवढी रोपं आहेत 2 फुटाच्या अंतरावर, हे मी जर सगळं तपासत गेलो, तपासावं लागणारच नाही, फिरता फिरता माझ्या लक्षात येणार आहे काय रोपाची कुठली स्थिती आहे. बरोबर. म्हणजे ह्याच्यावर इतका प्रयोग करणं, जेवढं प्रयोग करणार तेवढं थोडंच आहे ना. आता सर कसं होतंय, ऑब्झर्वेशन आणि टार्गेटेबल काम ह्याच्यामध्ये होतंय. म्हणजे कसं एक विजन ठेवून आपण या ठिकाणी काम करतोय, आणि विजन ठेवल्यामुळे काय होतंय, प्रत्येक रोपाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा वेगळा राहतोय, आणि बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते कीड मर रोग काय आहे का, त्याला फुटवा कमी कुठं आहे, जास्त कुठं आहे, या सगळ्या गोष्टी आपण फिरून बघू शकतोय. आता 100% 99% शेतकरी असे आहेत की आपल्याला सरी ना सरी बघू शकत नाहीत, कारण संख्या वाढल्या, 10 एकर असते, 5 एकर असते, ऑब्झर्वेशन करू शकत नाहीत, कारण रोपातीला अंतर जवळ जवळ असते. एक म्हणतंय मेलं तर मरू दे, 4.5 फुटाचं काय मेळच लागत नाही. मग शेवटपर्यंत आपल्याला ह्याचा मेळच लागत नाही. मग आपण उत्पन्न काढत असताना आपल्याला मेन बेसच येत आहे, जो मेन बेस आहे. आणि दुसरी गोष्ट काय, आपण खताच्या गोण्या वाढवल्या पण सरीतलं अंतर वाढवलं नसल्यामुळे सूर्यप्रकाश जो आपल्याला फ्रीमध्ये मिळतोय, ज्याचे पैसे घेत नाही आपल्याकडनं, म्हणजे नॅचरल गोष्टी आहे त्या फ्रीमध्ये मिळते, त्याचा आपण उपभोग घेऊन आपलं जर 10-15 टन जरी उत्पन्न वाढवू शकलो तर आपल्या नफ्यामध्ये 50,000 ते 60,000 रुपयाची ही एक्स्ट्रा वाढ ही चांगल्या पद्धतीने होणार आहे. खत व्यवस्थापन जसं आहे तसं जरी ठेवलं, म्हणजे असं आम्ही म्हणत नाही की आमची कन्सल्टन्सी घ्या, तुम्ही एक 10 गुंठ 15 गुंठ प्लॉट स्वतः वैयक्तिक फुटानं, त्याच्यानंतर तुमची जी खतं दुसऱ्या उसाला देताय तीच खतं द्या. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की भविष्यामध्ये की आपलं उत्पन्न त्या ऊसापेक्षा पण ह्या ऊसाचं वाढलेलं आहे. याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट हा सूर्यप्रकाशाचा होतो, आणि सूर्यप्रकाशाचा इम्पॅक्ट झाल्यामुळं अन्न तयार करायची जी प्रोसेस आहे ऊसाची ती चांगल्या पद्धतीनं तयार होते, आणि त्याच्यामुळे ऊसाचं दल, वजन ही आणि क्वालिटी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते. आता हे सगळं जे आपण करायला लागलेलो आहे ते उत्पन्न वाढीसाठी, आणि आपला जेवढा खर्च होणार आहे त्याच्यापेक्षा आपल्याला 4 पैसे मिळावेत ही प्रत्येक माणसाची एक धारणा आहे, भावना आहे. त्याच्यापेक्षा आनंद काय माहिती आहे काय, की माझा ऊस चांगला आला, माझ्या ऊसात देखणं आला, माझ्या ऊसामध्ये स्वच्छता आहे, माझ्या ऊसाचे वॉटरशूट मोठे आहेत, माझा ऊस बघण्यासाठी लोक येतात, हा एक मोठा आनंद प्रत्येक गावातल्या माणसाला हा प्रयोग करणारा असतो. आणि तो आहे, तुम्ही आता मगाशी कसं म्हटला की 4.5 फुटाच्याला नावं ठेवत होते लोक, आता माझ्या तर आमच्या गावामध्ये आता कुणीतरी मला एका परवा सांगितलं की मी 5 फुटाची सरी सोडल्या, एक तर म्हणला मी 6 फुटाची सोडल्या, म्हणजे हे अंतर वाढायला लागले. म्हणजे तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की क्रांती घडायला लागल्या, आणि 100% बदल ही येणाऱ्या काळामध्ये. आता कसं झालंय, पूर्वी कसं व्हायचं, हुशार विद्यार्थी हा नोकरी करायचा, हुशार विद्यार्थी बिझनेस करायचा. आता कसं झालंय, हुशार विद्यार्थी सुद्धा शेतीमध्ये उतरलेत, म्हणजे BSc ऍग्री होत आहेत, MSc ऍग्री होत आहेत, PhD करतायत, आणि त्याच्यानंतर शेतीपूरक व्यवसायाकडेही लोकांचा म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे. म्हणजे युवा पिढी जी सुशिक्षित आहे त्या बेरोजगार आहे म्हणण्यापेक्षा बेरोजगारपणाला वरती मात करून आज शेतीमध्ये नवनवीन क्रांती घडवायला तयार झालेले आहे. आणि पूर्वी कसं होतं, अडाणी माणूस जरा जास्त प्रमाणात शेती करायचा, सुशिक्षित लोक जरा सर्व्हिस करायचे, नवीन काहीतरी करायचे दुसरं, परंतु आज सुशिक्षित लोक शेतीमध्ये उतरले. त्याच्यामुळे शेतीचं येणाऱ्या काळामध्ये दिवस जे आहेत ते आपले बाकीच्या देशांना आपण मागे टाकून कधी पुढे गेलो हे येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये तुम्हाला जाणवून येईल. कारण आता नवीन पिढी आहे ती चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवून एक क्रांती घडवण्याच्या पाठीमागं लागलेली आहे. मला काय म्हणायचं आहे, शेती करण्यासाठी किंवा कुठल्याही पिकामध्ये प्रयोग करण्यासाठी आता शेतीवरच्या पदवीधराची गरज नाही आहे. पदवीधराची पण गरज नाही, फक्त विचार बदलायची गरज आहे. म्हणजे जे प्रॅक्टिकल कुणीही करू शकतं, कुणी करू शकतं, त्याचा काही विषयच नाही. परंतु पूर्वी कसं होतं, लोकांना यंत्रसामुग्री नव्हती किंवा इंटरनेटचा शोध नव्हता, समजत नव्हतं कुठं कुणी काय केलंय, काय बदल घडलेत. आज आपण एका क्लिकवर कुठेही बोलू शकतो, कुणाशीही म्हणजे बोलू शकतो, नवीन प्रयोग विचारू शकतो, मोबाईलवर क्लिक केलं युट्यूबवरती येतंय. पूर्वी अशा अवस्था नव्हती, आता दिवस बदललेले आहेत, आणि नवनवीन जे लोकांनी केले ते आपल्याला आवरेज जर मिळालं किंवा नवनवीन गोष्टी आहेत त्या ऍक्सेप्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कारण येणाऱ्या काळामध्ये जर आपण बदललो नाही तर आपण मागं पडण्याची शक्यता 100% आहे. वैभवराव, तुमचे सगळे दररोज व्हिडिओ पाहून तुमच्या ऊसाच्या प्लॉटवरती मी व्हिडिओ केलेले आहेत, लोकांच्यापर्यंत आहेत. आज तुम्ही माझ्या शेतावर आलाय, अनेकांच्या शेतावर जात आहे, तिथले अजून लोकांना माहीत नाही तुम्ही काय प्रयोग करताय ते. म्हणजे खरं तर तिथले सुद्धा व्हिडिओ लोकांच्यापर्यंत गेले पाहिजेत, आणि जास्तीत जास्त लोक सुधारले पाहिजेत, ही माझी स्वतःची प्रामाणिक धारणा आहे. आणि तुमची तर आहेच, तुम्ही तर हेच राखून ज्ञान ठेवतच नाही आहे. तर आमच्याकडं पारगावला, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणाजवळ पारगावचा एक वसंत पाटील
शेतकरी आहे, तो तर इतका तुमचे व्हिडिओ बघून भारावून गेला आणि त्यानं सांगितलं की मी हे सगळं आता ऊसात नंतर असंच करणार आहे. म्हणजे माझा एवढा ऊस आहे की नाही तर मी आता 7 वाटून ठेवणार. दुसरे एक पिंटू कांबळे म्हणून सावळचे शेतकरी आहेत, त्यांनी आता सरी पाडलेली आहे 4.5 फुटावर. ते म्हणले मी आता ते 4.5 फुटाचं करून त्याच्यात एक वगळतो आणि 9 फुटाच्या सरीला ठेवतो आणि एकाड लावतो. असं सगळे लोक स्वीकारायला लागलेत का हो? 100% स्वीकारायला लागलेत आणि लोकांना वाटतंय की हे बरोबर आहे. म्हणजे आपण काय कुठल्या प्रोडक्ट बद्दल बोलत नाही किंवा आपण ह्याच्यावरती बोलत नाही, आपण सूर्यप्रकाश या गोष्टीवरती जास्त फोकस देऊन आज बोलत आहे. किंवा खताची मात्रा आपण हेच कंपनी टाका ते असं म्हणत नाही, परंतु जे आपल्याला फ्रीमध्ये भेटते त्याचा जास्तीत जास्त वापर करून आपण मिळवू शकतो. मग आता दुसरी गोष्ट काय सर, परवा काही शेतकरी आले होते माझ्याकडे, नाव सांगा. पूर्वी कुंभोजचे शेतकरी आले होते. त्यांनी काय प्रयोग केलाय तर त्यांनी 7 फुटावरती सरी लावली, सरी गेल्या म्हणजे गेल्या वर्षी. आणि दुसरा प्रयोग असा केलाय त्याच्यामध्ये आंतरपीक घेताना फ्लावर लावलाय. फ्लावर म्हणजे इथं एक फ्लावर लावलाय आणि इथं एक लावलाय आणि उसाला कुठल्याही पद्धतीची म्हणजे त्याच्यातून इजा होणार नाही किंवा त्याला मग त्याची वचप होतच नाही. फ्लावरची उंचीही कमी राहते. मग त्यांना असा फायदा झाला की त्यांनी 3 वेळा फ्लावरचं पीक घेतलंय. म्हणजे 60 दिवसाच्या पिरियड मध्ये जे पीक येतं ते त्यांनी 3 वेळा घेतलंय. मग 3 वेळा पीक घेतल्यानंतर त्यांनी इथं मध्ये लॅटरल टाकली आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती जी इस्रायलची खतं वगैरे जे काही सोडलं ते सगळं बेडमध्ये स्टोअर राहिलं आणि त्यांना फ्लावर मधनं 2.5-3 लाख रुपये उत्पन्न मिळालं एका एकरमध्ये. हे त्याचं डोकं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय तर जमीन सुपीक झाली, मधली जमिनीला खतं मिळाली एक्स्ट्रा, ही फ्लावरचं पीक काढल्यामुळे उसाला वचप झाली नाही. म्हणजे जे शेतकरी समजा 2-3 एकरवरती आहेत त्यांना आंतरपीक घ्यायची हौस आहे किंवा ज्यांना आंतरपीक घेतल्याशिवाय जमतच नाही, अशा लोकांनी जर मध्ये कुठलं जरी पीक केलं उसाला नाही म्हणजे वचप होता किंवा उंची कमी असणारी भुईमुगासारखं पीक असेल किंवा फ्लावर असेल, कोबी असेल, कांदा असेल, म्हणजे अनेक पीक आहेत ते आपण मध्ये घेऊ शकतो. त्याच्यातून आपला उत्पन्न सोर्सही डेव्हलप आपण करू शकतो. आणि ते काय म्हणले मला, माझा ऊस जरी 80 टन गेला तरी माझा पूर्ण नफा आहे त्याच्यामध्ये. का तर ह्याच्यातून मला 2.5-3 लाख रुपये प्रॉफिट मिळेल. मग असे पण शेतकरी आहेत की नवनवीन प्रयोग करायला लागलेत आणि प्रयोग करायला लागल्यामुळे फायदा काय झालाय फक्त हा मधल्या अंतराचा उपयोग होऊन ही माती पण जास्त प्रमाणात. ह्याचा अर्थ की अंतर जास्त पाहिजे, अंतर जास्तच पाहिजे. तुम्ही तर असं म्हणताय की 9 फुटाची तुमची सरी आहे, म्हणजे मध्ये जरी काही आंतरपीक घेतलं तर ते ऊसाचं जे काही खत आपण पाणी खत टाकलेलं आहे, औषध दिलं आहे ते आंतरपीक खाणार आहे आणि त्यामुळं ऊसाचं टनेजवर परिणाम होणार आहे. त्यापेक्षा ते काही नाही केलं तर तिकडे टनेज वाढू शकतंय असं तुम्ही म्हणताय. मग ते मध्ये जे पीक केलेलं आहे किंवा केलं त्याच्यासाठी एक्स्ट्रा खत टाकावं लागणार. हो, त्याचा आणि ह्याचा काही संबंधच ठेवायचा नाही. आणि त्याला देताना भरपूर प्रमाणात आपण खत द्यायचं पहिली गोष्ट. आणि ज्या लोकांच्या घरी मनुष्यबळ जास्त प्रमाणात आहे ती भांगलन वगैरे करू शकतात. म्हणजे मेन कन्सेप्ट आपला कसा यांत्रिकी सहाय्यानं आपण करतोय. आंतरपीक केलं तर आपल्याला भांगलन वगैरे वेळच्या वेळी करावी लागते आणि तो खर्च आपला वाढतो. जर ज्या लोकांच्या घरी माणसं आहेत जे शेतात जातात, चांगल्या पद्धतीने काम करतात, वेळ देतात, त्यांना काही अडचण नाही. आणि ह्याच्यातून मिळणारं उत्पन्न आपण एक 15%-20% जरी ह्याला वापरलं परत भविष्यात, म्हणजे ह्याच्यातूनच सोर्स डेव्हलप करायचा आणि ह्याच्यामध्येच वापरायचा. म्हणजे खताला जो लागणारा वर्षभर खर्च आहे, आळवणीला जो खर्च आहे तो सगळा आपल्याला आंतरपिकातून डेव्हलप होऊ शकतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या ऊस बागायतदार शेतकऱ्यांना मी एकच सांगेन की तुमच्याकडे 10 एकर शेत आहे, 20 एकर शेत आहे, तुमचा 10 एकर 15 एकर ऊस आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमचा 500 टन गेला, 600 टन गेला तर तुम्ही त्याच्यात आनंद मानताय. यापेक्षा एकरी 100 टनाच्या वर जाणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. मग 10 एकरात किती उत्पन्न निघणार आहे याचा विचार तुम्ही करणं. वैभव या ठिकाणी गुरव एक सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा प्रयोग करतो आणि दुसऱ्यांना खूप समाधानानं प्रामाणिकपणे सांगतो. हे सगळं आहे आणि खरोखर आता प्रयोग करायचा आणि डोकं लढवायचीच वेळ आहे. बरोबर, 100. त्याशिवाय चालत नाही, तुम्ही बदलत नाही. आता साधा आपण IT इंजिनियर झालो, कॉम्प्युटर इंजिनियर झालो किंवा कुठलाही इंजिनियर झालो किंवा डॉक्टर झालो तर डोकं लावावं लागतं प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये. आणि आता डॉक्टर झालो तर पेशंट ज्याच्याकडे जास्त असतात की ज्याचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने येतो. तसं भविष्यामध्ये ज्या शेतकऱ्याचा ऊस चांगला म्हणजे जे डोकं चांगलं लावलं शेतीमध्ये त्याचंच उत्पन्न ऊस क्षेत्रामध्येच नाही तर सगळ्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने डोकं लावून जो शेती करेल त्याला चांगले दिवस येणार आहेत. वैभवराव, माझ्या गावातले एक शेतकरी आहेत, खूप प्रामाणिक शेतकरी आहेत, कष्टाळू शेतकरी आहेत. त्यांच्या घरातली परंपरा खूप चांगली आहे आणि त्यांनी 100 टनाच्या वरती म्हणजे उत्पन्न काढलं. त्यांचं कौतुक झालं एकरी. पण त्यांनी काय टाकलं,
4.5 फुटा सरीला मी जर त्यावेळेस शोध घेतला त्यावेळी त्यांनी भरपूर असं खताच्या ढीग लावले. लक्षात आलं का? म्हणजे ते गावातले लोक म्हणायचे अरे त्याचं उत्पन्न 100 टन गेलं, याचा अर्थ तो भरपूर मागं पुढं बघत नाही. म्हणजे जवळ 30-40 20 10-15 ट्रॉल्या टाकल्या, त्यानंतर भरपूर त्याला खायला दिलं, रासायनिक खताचा चांगला वापर केला, त्याच्यावर लक्ष दिलं. हे सगळं त्यानं 4.5 फुटावरती केलंय आणि त्याने उत्पन्न भरपूर काढलं. म्हणजे जास्त खायला घालतात म्हणून जास्त उत्पन्न असं त्यांचं झालंय. आता कसं आहे माहिती आहे का सर, मेडिकल मध्ये आपण जर गेलो तर सगळ्याच गोळ्या डोकं दुखते म्हणून खाऊन चालत नाहीत. पहिली गोष्ट जी डोकेदुखीची गोळी आहे तीच आपल्याला खावी लागेल. सगळ्या जर गोळ्या खाल्ल्या तर आपण एक्सपायर होणार, बरोबर का? आणि त्याचा अतिरेक होणार केमिकलचा, बरोबर का? मग जी गोळी महत्वाची आहे तेवढीच गोळी ज्या वेळेला पाहिजे त्याच वेळेला देणं गरजेचं आहे. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, तर जी खताची मात्रा आपल्याला ज्या वेळेला पाहिजे ती खताची मात्रा आपण त्याच वेळेला दिली पाहिजे. म्हणजे दुकान घरचं आहे रासायनिक खताचं म्हणून सगळीच पोती नेऊन शेतामध्ये आपण टाकली तर त्याला अर्थ राहत नाही, मग त्याला एक शास्त्र राहत नाही. मग 1 वर्ष निघेल आवरेज, दुसऱ्या वर्षी निघणार नाही. आणि खत जास्त टाकलं, औषध जास्त वेळा मारलं आणि पाणी जास्त दिलं म्हणून काय उत्पन्न जास्त निघणार नाही, उत्पन्न वाढत नाही. तसं होत नाही, कारण जे आवश्यक घटक आहेत तेवढे आवश्यक घटक ज्यावेळी जास्त पाहिजेत, ज्यावेळी कमी पाहिजेत, ज्या पद्धतीनं डेव्हलप करताना स्प्रे म्हणा, ड्रिचिंग म्हणा योग्य पाहिजेत. म्हणजे काही काही शेतकरी असे आहेत की काही काही आणतात 20-20, 50-50 फवारणी करतात. म्हणजे ती फवारणी चालू असते त्यांची दर 15 दिवसाला. पण त्याला जी योग्य फवारणी पाहिजे ती योग्य फवारणी जर मिळाली नाही तर आपण नुसत्या फवारण्या करून पण उपयोग नाही. त्याला योग्य दिशा पण पाहिजे, ज्या गोष्टी द्यायला पाहिजे त्याला त्याच गोष्टी आपल्याला द्यावे लागतील. त्याच शेतकऱ्याचं मी तुम्हाला सांगेन की त्यांनी माझ्याकडे एकदा असं सांगितलं की तुम्ही आता 7 फूट लावलं, मी 9 फुटावर लावलेलं होतं, पण ठरल्याप्रमाणे माझं जेवढं 4.5 फुटाचे उत्पन्न होतं तेवढंच निघालं. म्हणजे उलट मी ॲव्हरेज कमी आलं. ह्याचं काय कारण असावं? दुसरी गोष्ट काय होतंय, अंतर वाढवलंय पण आपण लक्ष पण तेवढ्या पद्धतीने देणं गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे, आपण 1 एकरचा ऊस हा अर्ध्या एकर मध्ये लावल्यागत झालं. म्हणजे रोपं निम्म्यावरती आली, त्या रोपावरती लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे फुटवा व्यवस्थापन झालं नसावं, म्हणजे फुटवा त्यांनी 4.5 फुटाला पाहिजे तेवढाच घेतला असावा, किंवा पाला काढणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी फवारण्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. अंतर वाढवलं म्हणजे पण काम झालं असं नाही, तिथून पुढे कामाला सुरुवात झाली. त्यांनी पाणी जास्त दिलं असेल आणि खत जास्त टाकलं असेल, म्हणजे असं काहीतरी चुकलेलं असणार. आणि जरी ते म्हणले 4.5 फुटाला जेवढं मिळालं तेवढंच जर 9 फुटाला मिळालं ते सुद्धा प्लस पॉईंट आहे त्यांच्यासाठी, कारण त्यांना कष्ट घ्यावं ते कमी लागलं, रोपाचा खर्च त्यांचा वाचला, त्याच्यानंतर पाणी द्यायचा त्रास कमी झाला. मग अंतर वाढवल्यानंतर समजा तुम्हाला 4.5 फुटाला मिळतंय तेवढं जरी उत्पन्न मिळालं तरी तुम्ही फायद्याच आहे ना आज. अजून तुम्ही लक्ष देऊन त्याच्यावरती उत्पन्न जर आपण अजून 15-20 टन जर वाढवू शकलो तर आपला प्रॉफिट वाढत जाणार. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की शेतकरी काय करतात, आता मी सांगितलेल्या शेतकऱ्याच्या उदाहरणासारखे असे शेतकरी आहेत की भरपूर आपल्याकडे शेणखत आहे म्हणून शेणखत भरपूर टाकायचं. आता शेणखत कसं होतंय, शेणखत हा बेसच आहे जमिनीचा, पण कसं होतंय 5 टॉल्या 7 टॉल्या ठीक आहे एकरामध्ये, पण परत कसं होतंय 1 वर्ष 10 टॉल्या टाकायचे आणि परत 10 वर्ष बघायचं नाही त्याच्याकडे. असं नको आहे, 2-3 वर्षानं सातत्यानं परत शेणखत म्हणा ह्याचा वापर योग्य प्रमाणात होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये पण कसं म्हशीचं गाईचं मिक्स पाहिजे किंवा नुसतं जास्त गाईचं पण नको आहे. अशा पद्धतीनं म्हणजे त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत. मग तण असणारं खत नको आहे, बिया वगैरे असं असणार आहे. मग चांगल्या पद्धतीने जे खत असेल ते टाकले तर फायद्याच राहतं. माझं तर मत आहे ते काय करत असतील की त्या सरी आहे ना त्या सरीतच ते खत भरत असतील मध्ये हे करण्यापेक्षा. म्हणजे असा अंदाज आहे, कारण ते वरचेवर मला सांगतात आम्ही खूप भरपूर करतो ते त्या पद्धतीनं करतो पण तेवढ्या प्रमाणात तिथंपर्यंत पोहोचत नाही आहे. त्याच्यात समाधान तुम्ही जर मांडलं तर तुमचं उत्पन्न वाढणार आणि तुम्ही रोज प्रयोग त्याच्यात केला पाहिजे, बरोबर, आणि डोक्याचा वापर केला पाहिजे. आता सर्वसाधारण सर आता तुम्ही सर्व्हिसला आहे तर तुम्ही सर्वसाधारण 5 तास 6 तास किंवा 8 तास कामावरती जाताय. शेतकरी आज सर्वसाधारणपणे 1 तास सुद्धा शेतामध्ये रोज येत नाही. जर तेवढा आपल्याला सर्व्हिसचा वेळ आहे तेवढा जर शेतामध्ये दिला तर आपला अवरेज 200-300 टनापर्यंत जाईल भविष्यामध्ये. रोज आपल्याला काम करताना बारकावी लक्षात येतील. म्हणजे 8 तास 7 तास जर आपण काम केलं तर काम राहतच काय नाही. एक माणूस सुद्धा 2-3-4 एकर शेती हँडल करू शकतो रोज जर शेतात आला तर. आपले लोक पाऊस लागला शेतात येत नाही, ऊन लागलं शेतात येत नाही, म्हणजे अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांची खूप चांगली स्थिती या ठिकाणी सांगितलेली आहे. चांगली म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांची दुर्लक्षित स्थिती जी आहे ती वैभवरावने सांगितली आहे. वैभवराव अजून तुम्हाला मी पुढे विचारणार आहे, फक्त थोडंसं आपण थांबूया, विचारणार आहे तुम्हाला मी थोडंसं. ओके.